नमस्कार मंडळी. माहीत आहे ना, यावर्षी अधिक मास येतो आहे. अधिक मास म्हणजे काय? अधिक मास केव्हा येतो? अधिक मास हा आणखी कोणकोणत्या नावाने ओळखला जातो? अधिक मासाचे महत्त्व काय? ही सगळी माहिती आपणास या व्हिडिओद्वारे कळणार आहे. चला तर मग सर्वप्रथम 2026मध्ये अधिक मास कोणत्या महिन्यात येतोय ते जाणून घेऊया. यावर्षी रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी अधिक ज्येष्ठ मासाचा प्रारंभ होत असून सोमवार दिनांक 15 जून रोजी या मासाची समाप्ती होईल. पुढील अधिक महिना कोणत्या वर्षी येणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास हा पुरुषोत्तम मास, मलमास या नावाने ओळखला जातो. तसेच गावाकडे या महिन्यास धोंड्याचा महिना असेही म्हणतात. आपले हिंदू सण हे चांद्रमासाप्रमाणे असतात. त्या सणांची माहिती पंचांगात दिलेली असते. आपल्या पंचांगातील कालगणना ही चांद्रमासाची म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या याप्रमाणे असते आणि 30 तिथींचा एक चांद्रमास होतो. चांद्रमास 29.5 दिवसांचा असतो. अशा 12 मासांचे एक चांद्रवर्ष होते. या चांद्रवर्षात 354 दिवस येतात, परंतु आपली वर्षगणना मात्र सौर वर्षाची असते. सौर वर्ष म्हणजे सूर्याला 12 राशींमधून जाण्यास लागणारा काल होय. एक सौर म्हणजे सूर्याच्या वर्षामध्ये 371 तिथी येतात आणि 360 तिथींचे एक चांद्रवर्ष होते. याचा अर्थ असा होतो की सौरवर्ष हे चांद्रवर्षापेक्षा 11 तिथींनी जास्त असते. म्हणून चांद्रवर्ष संपले की सौर वर्षाशी त्याचा मेळ राहण्यासाठी 11 तिथी उरतात. अशा दर वर्षाच्या 11 तिथी मिळत 30 तिथी झाल्या की एक चांद्र महिना अधिक होतो. म्हणून त्या वर्षाला तो चांद्रमास म्हणजे अधिक मास धरला जातो. अशा रीतीने चांद्रवर्ष व सौरवर्ष यामधील फरक भरून निघतो. अशा वेळेस ज्या महिन्यात सूर्याचे राशांतर म्हणजेच सूर्याचा पुढील राशीत प्रवेश होत नाही त्यास अधिक मास म्हणतात. यावर्षी सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश 15 मे 2026 रोजी होतो आणि त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश अधिक ज्येष्ठ महिन्याची अमावस्या संपल्यानंतर दिनांक 15 जून 2026 रोजी होतो. त्यामुळे यावर्षी रविवार दिनांक 17 मे 2026ला अधिक मासाची सुरुवात होत आहे, तर 15 जून 2026 रोजी समाप्ती होईल. यावर्षी मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिना हा अधिक महिना आला आहे. त्यामुळे अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे या महिन्यात धार्मिक व्रताचरण केल्यास पुण्यप्राप्ती व मनःशांती दोन्हींचा लाभ होतो. अधिक मासात विवाह, उपनयन, वास्तू, नवीन बांधकाम करण्यास प्रारंभ, देवता स्थापना असे काही संस्कार वर्ज्य आहेत. कारण यामध्ये सूर्याचे राशांतर होत नाही. कारण हिंदू कालगणना ही चांद्र कॅलेंडरवर चालते. चांद्र आणि सौर्य वेळेमध्ये दररोज 54 मिनिटांचा फरक असतो. तो फरक या अधिक मासाने भरून निघतो. तसेच इंग्रजी कॅलेंडरनुसार 365 दिवस अधिक 1/4 दिवस असतो. म्हणून इंग्रजी कालगणनेमध्ये दर 4 वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जोडला जातो. यास लीप वर्ष म्हणतात. अशा प्रकारे हे खगोलीय गणित सोडवले जाते, ज्यामुळे सामान्य जनजीवन सुरळीत चालते. थोडे समजायला किचकट आहे, पण शास्त्रच आहे ते. अधिक महिना सहसा मराठी महिना फाल्गुन ते अश्विनपर्यंत येतो. 2 अधिक महिन्यांमध्ये किमान 27 महिने ते कमाल 35 महिन्यांपर्यंतचा कालावधी असतो. यापुढचा अधिक महिना हा 2028मध्ये चैत्र अधिक असणार आहे.
अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी अवश्य भरावी. याबद्दलच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. अधिक महिन्यात कोणते व्रत करतात, दान काय करायचे हे जाणून घ्यायचे असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास शेअर करण्यास विसरू नका आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.